कुंभ राशीच्या लोकांनो, मे 2026 तुमच्यासाठी आत्मपरीक्षण, जबाबदाऱ्या आणि हळूहळू होणाऱ्या प्रगतीचा महिना ठरणार आहे. या महिन्यात शनीची परीक्षा असेल तर तुम्ही योग्य संयम ठेवला तर तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करू शकता. चला जाणून घेऊया संपूर्ण राशी भविष्य. कुंभ राशीच्या लोकांसाठी मे 2026चा महिना आत्ममंथन, करिअरमध्ये स्थिरता आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा आहे. तुमच्या राशीवर शनीची 7.5 चालू राहील, पण ग्रहांचा विशेष गोचर तुम्हाला आव्हानांशी लढण्याची ताकद देईल. आर्थिकदृष्ट्या हा महिना संतुलित राहील. तुमचे उत्पन्नाचे स्रोत कायम राहतील, पण खर्चही त्याच वेगाने होतील. कौटुंबिक संपत्तीशी संबंधित एखादा जुना वाद मिटू शकतो, ज्यामुळे आर्थिक फायदा होईल. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घराच्या दुरुस्तीवर किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक वस्तूवर मोठा खर्च होऊ शकतो. प्रवासावरही खर्च वाढू शकतो. व्यापाऱ्यांसाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा राहील. नवीन व्यावसायिक करार करण्यासाठी मे 15 नंतरचा काळ अधिक अनुकूल आहे. आयात निर्यात किंवा परदेशी कंपन्यांशी संबंधित लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर पारदर्शकता ठेवा. करिअरच्या दृष्टीने हा महिना मिश्र राहील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत जुळवून घेण्यात थोडी अडचण येऊ शकते. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल, पण त्याचे फळ लगेच मिळणार नाही. संयम ठेवा. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात घाई करू नका. पूर्ण विचार करूनच निर्णय घ्या. विद्यार्थ्यांसाठी मे 2026 महिना बौद्धिक विकास आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा आहे. हा महिना तुमच्या कौशल्यांना धार लावण्याचा आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक एकाग्रता आवश्यक आहे. तांत्रिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना संशोधन किंवा प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. जर तुम्ही परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर 21 मे नंतरचा काळ अर्ज आणि कागदपत्रांसाठी अत्यंत शुभ आहे. मे महिन्यात कौटुंबिक जीवन शांत राहील, मात्र घरात एखाद्या जुन्या विषयावरून वाद होऊ शकतो. शनीच्या प्रभावामुळे तुमच्या बोलण्याचा सूर कठोर वाटू शकतो. कमी बोला आणि जास्त ऐका. ही नीती या महिन्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मुलांच्या शिक्षणाबाबत तुम्ही थोडे कडक होऊ शकता, ज्यामुळे त्यांच्यासोबत अंतर वाढू शकते. त्यामुळे थोडं लवचिक वागा. चतुर्थ भावावर राहू केतूचा प्रभाव असल्यामुळे आईच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण होऊ शकते. दर शनिवारी संध्याकाळी कुटुंबासोबत सुंदरकांड वाचा किंवा एकत्र जेवण करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. वैवाहिक जीवन या महिन्यात थोडं चढ उतारांचं राहू शकतं. शनीच्या प्रभावामुळे चिडचिड वाढू शकते, ज्याचा परिणाम नात्यावर होऊ शकतो. शांतता आणि संयम ठेवा. महिन्याचा शेवटचा आठवडा रोमॅन्टिक राहील. जे जातक संतान प्राप्तीची इच्छा बाळगतात त्यांना 15 मे नंतर चांगली बातमी मिळू शकते. पंचम भावावर ग्रहांच्या दृष्टीमुळे प्रेम संबंध मजबूत होतील. जे सिंगल आहेत त्यांची भेट एखाद्या खास व्यक्तीशी होऊ शकते, मात्र आपली भावना स्पष्ट ठेवा. गैरसमज टाळण्यासाठी आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. पायांमध्ये वेदना, नसांशी संबंधित समस्या किंवा सांधेदुखी होऊ शकते. आधीपासून कोणताही आजार असल्यास नियमित तपासणी करा. कामाच्या ताणामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय टाळा, कारण यामुळे निर्णय क्षमता कमी होऊ शकते. सकाळची सैर किंवा प्राणायाम तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. प्रवासाच्या दृष्टीने मे 2026 हा महिना खूप सक्रिय राहील. या महिन्यात तुमचा कल आध्यात्मिकतेकडे वाढेल. तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या तीर्थक्षेत्राला किंवा शांत ठिकाणी जाण्याचा विचार करू शकता. हा प्रवास तुम्हाला मानसिक शांतता आणि नवीन ऊर्जा देईल. व्यावसायिक लोकांना लांब प्रवास करावा लागू शकतो, मात्र शनीच्या प्रभावामुळे या प्रवासात काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आधीच नियोजन करा. काही खास उपाय: दर शनिवारी शनिदेवाला काळे तीळ आणि तेल अर्पण करा. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. गरिबांना काळे कपडे किंवा उडीद डाळ दान करा. हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पठण करा. रोज सकाळी प्राणायाम आणि ध्यान करा. कुंभ राशीवाल्यांनो, मे 2026 हा महिना संयम, जबाबदारी आणि आत्मविकासाचा आहे. योग्य निर्णय आणि शांत मन ठेवले तर तुम्ही प्रत्येक अडथळा पार करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या राशी भविष्यासाठी नक्की भेटूया. धन्यवाद.